आणि एक महत्त्वाची बातमी आहे, प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकरला आता तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे, तशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत कोरटकरचा शोध सुरू करण्यात आलेला होता। कोल्हापूर पोलीस, त्याचबरोबर नागपूर पोलीस, मध्य प्रदेश, त्याचबरोबर अन्य राज्यात देखील कोरटकरचा शोध घेत होते। मात्र अखेर प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आली आहे, तशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। प्रशांत कोरटकरवर इंद्रजित सावंत यांना दिलेली धमकी असेल, किंबहुना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य असेल, या सर्वच प्रकरणावरून राज्यामध्ये तीव्र पडसाद उमटलेले होते। विरोधकांकडून देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू होता। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, प्रशांत कोरटकरला अटक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नक्कीच विनायक, तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित येत नाहीये। मात्र प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत कोरटकरचा सर्वत्र शोध सुरू होता। देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुणालाही सोडलं जाणार नाही, अगदी पाताळातून देखील कोरटकरला शोधून काढलं जाईल असं फडणवीसांनी म्हटलेलं होतं। आणि अखेर आता प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिक अपडेट्स आपण घेणारच आहोत। मात्र अत्यंत महत्त्वाची बातमी, गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत कोरटकरवरून विरोधक चांगलेच आक्रमक बनलेले होते। राज्यातील जनतेमध्ये देखील तीव्र पडसाद उमटलेले होते। छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्याबद्दल प्रशांत कोरटकरने जे काही वक्तव्य केलेलं होतं, तीव्र संताप जनतेमध्ये होता आणि त्याचे पडसाद देखील राज्यभरातील विविध शहरांमध्ये, विविध गावांमध्ये आपल्याला उमटताना पाहायला मिळालेले होते। रस्त्यावर उतरून लोकांनी सरकारचा निषेध व्यक्त केलेला होता। प्रशांत कोरटकरला तातडीने अटक करा अशी मागणी सर्व स्तरातून होत होती आणि अखेर आता प्रशांत कोरटकरला तेलंगणामधून अटक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे।